पाठ मेहनत या स्पर्धेसाठी पाहिली. चला फिल्डिंग नावाच्या प्लीज कामगिरी सगळं लास्ट वॉर्निंग, तुम्हाला सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. टाळ्यांच्या गजरानं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना जरूर टॉस खडे गुलवली संघाने मात्र प्राप्त केला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांनी मात्र निर्णय स्वीकारला आणि किडनीनं जबरदस्त मनोगत व्यक्त केलं टॉस बॉक्समध्ये. आणि अखेर कामतगर संघाच्या संघनायकाचा सुद्धा विचार केला तर मात्र त्यांचा सुद्धा आवडता नंदी कोणता असेल तर बकासूर. आणि काही नुकतीच जी स्पर्धा संपन्न झालेली धर्मराजा षष्ठामध्ये एक्झॅक्टली त्या मैदानावरती बकासुराची सुद्धा आपण एंट्री पाहिली. कामतगर आणि ते मैदान अगदी जवळीक आहे आणि तिथे मात्र जरूर अनेक प्रेक्षकांनी त्या बकासूरची मात्र त्या ठिकाणी भेट घेतली. भरपूर जणांनी सेल्फीज तिथे मात्र काढल्या गेल्या. परंतु आज पाहूया कामतगर संघाचा खेळ जो आहे तो मात्र कशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खरं तर न्यू आहे. आपण कामतगर संघ म्हटला गेला तर भिवंडी विभागात मध्ये गणला जातो आणि खडगवळवली संघ म्हटला गेला तर अनेक साऱ्या प्रेक्षकांना माहीत नसेल की हा खडगवळवली गाव कुठे आला. खरं तर एक गाव गुळवली आहे, म्हणजे दावडी गुळवली या ठिकाणी एक गाव येतो. परंतु हा खडगवळवली गाव पाहिला ना तर विठ्ठलवाडी याच्या अगदी समोर आहे. आणि खरं तर रोहित हा सराव जर आपण पाहिला ना तर वसार आणि भाल या टीमचे जे खेळाडू खेळतात ना त्यांच्यामध्ये हा सराव करत असतो. त्यामधला परेश म्हात्रे असेल, वसारचे आकाश म्हात्रे असतील, त्यानंतर सागर असतील, म्हणजे वसार भाल यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन किडनी सराव करत असतो जास्त. आणि त्याच वसार बालला बिलॉंग करणारे भागेश मात्र आमच्या सोबतीला आता मात्र जॉईन झालेत. करूया सर्वांचं हार्दिक स्वागत. लेट्स प्ले मॅच क्रमांक 2 रजनी क्रिकेट मधील दोन्ही संघ सज्ज आहेत. दोन्ही आमचे ऑफिशियल सज्ज आहेत, आमचे स्कोरर सज्ज आहेत, आमची ग्रामीण टेनिस टीम सुद्धा सज्ज आहे आणि मात्र या ठिकाणी सज्ज आहेत आमचे संपूर्ण आयोजक. सलामीची जोडी पाहू शकाल मोहिल आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल प्रतीक. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून भालगावचे खरं तर किडनीचे मित्र एक चांगले खेळाडू परेश म्हात्रे खरं तर माझे बंधू आहेत, त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात रोहितला. सो तेही आमचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोहित भालेराव. राईट मोर द विकेटना. पहिल्या चेंडू जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑफ द फिल्डर चाललाय, चेंडूला मात्र अडवतोय. जोपर्यंत उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. परंतु भागेश आपण जर पाहिलं तर ज्या प्रमाणात ड्राईव्ह केला ना खरोखरच फलंदाजा कॉन्फिडन्स वाढेल. एवढा सुंदर क्लासिकल ड्राईव्ह पाहिला आपण. परफेक्टली बॉलच्या मेरिट मध्ये आले, अगदी कव्हर्सला खेळत असताना आणि एक्स्ट्रा कव्हरला या बॉलची फिल्डिंग झाली. सुंदर बॉल फेस केला. दुसरा बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर हाही हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल ज्याप्रमाणे ड्राईव्ह केला परंतु या बॉलवरती बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. चांगला बॅटल या दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आपण पाहतोय. फटका हवेत केला, गोलंदाजा डोक्यावर सरळ बॅटने लॉफ्टेड, प्रयत्न लाजवाब झाले परंतु चेंडू थांबणार नाहीये. चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार टीम जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या इनिंग मध्ये. द ऍक्शन रिप्ले. प्रतीक चौधरी होते, लॉफ केलं गेलं समोर. अगदी अंपाच्या डोक्यावरून हा बॉल काढला गेला. फिल्डरचे खूप चांगले प्रयत्न होते परंतु टप्पा पडल्यानंतर दोन्ही पायांच्या गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रिझल्ट मिळाला चौकाराचा. जॉली म्हणजे एन्जॉयमेंट आणि हे सर्वच खेळाडू मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की एन्जॉयमेंट ते करत असतात. आणि हा एन्जॉयमेंट करणारा फटका फलंदाज प्रतीकच्या बॅट मधून पाहायला मिळाला. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. पुन्हा फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजाच्या उजव्या बाजूने चेंडू चाललाय, लॉंग ऑफ द फिल्डर पुन्हा लॉंग ऑन कडे मात्र ट्रॅव्हल झाला. थोडीशी मिस्टेक आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. आतापर्यंतची जी लेंथ आहे ना रोहितची ती सुपर्ब आहे. सर्व चेंडू त्याने पुढे ठेवलात. एकही बॉल लेनचा त्याने वापर केला नाही. गतीमध्ये थोडासा परिवर्तन होता. याच्या अगोदरच्या बॉलवरती थोडासा व्हेरिएशन होता परंतु हा बॉल अगदी परफेक्टली यॉर्कर टाकला परंतु रिझल्ट चांगलं मिळालं. प्रतीकने खोदून काढला आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 8. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने लेंथ थोडीशी कमी केली गेली. बॉल यामध्ये विकेट मिळू शकते महत्वाची आणि विकेट इथनं प्राप्त करत असताना महत्वाची रोहितच्या खात्यामध्ये विकेट. प्रतीक बाद.
मध्ये पाहू शकाल एक्झॅक्टली मिड विकेटला मात्र त्या ठिकाणी क्रॉस करायचा होता, परंतु चेंडू अगदी वरच्या भागाला स्पर्श झाला आणि शॉट मिड विकेटला जबरदस्त अगदी पाठपुरा होत असताना तो झेल कलेक्ट केला आणि अखेर पहिला धक्का लागला जॉली कामतकर संघाला. फलंदाज प्रत्येकच्या रूपाने बाद होण्यापूर्वी 8 धाबाचं योगदान दिलं. एक्झॅक्टली 5 चेंडू फेस केले, एक चौकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिला. चांगली कमबॅक बनवू शकतो आपण गोलंदाज रोहित भालेकरच्या वतीनं. कंट्रोल केल्या धावा संख्या, त्याच्या विरोधात एक चौकार आला. तिथे फिल्डरने खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. लॉंग ऑफला ज्या ठिकाणी फिल्डिंग करत होते इर्शाद, अगदी समोर होता त्याच्या चेंडू, परंतु तो बॉल जेव्हा क्रॉस झाला ना त्याचा बॉडीचा समतोल त्याचा थोडासा गेला, जरूर तो जमिनी समांतर राहिला, परंतु त्याने बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती विकेट मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या माध्यमातून यश. सुरुवात चांगली झाली होती, परंतु कुठेतरी थोडीशी घाई सुद्धा आपण म्हणू शकतो. या स्वतःवरती नियंत्रण करून ठेवू शकले आणि त्याच अनुषंगाने झलबादच्या स्वरूपात प्रत्येक बाद झाला. परंतु नवीन फलंदाज यश पाटील आलाय. हो, पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न कितपत योग्य होतं भागेश? मी तर म्हणेन पहिला चेंडू फेस करत असताना तोही शेवटचा बॉल, ज्या बॉलरचा तुम्हाला अनुमान नाहीये आणि त्याच्या विरोधात रिव्हर्स फटका खेळणं म्हटलं गेलं तर विनाशकारी विपरीत बुद्धीच आपण म्हणू शकतो. पण तो रिझल्ट एका बाजूला रोहितच्या माध्यमातून चांगला लावला गेला. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये टीमची धावसंख्या आपल्याला 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा पाहायला मिळतात 8. सध्या तरी कॉम्बॉक्स मध्ये वसीम यांचे बंधू यासिन सिंधू आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. जरूर, आणि ती सुद्धा फ्री सेवा आहे, नो प्रॉब्लेम. कारण ज्यावेळी आपण सरपंच उपसरपंच चषक याच ठिकाणी आपण पाहिला, ते सुद्धा मेर एलोम बाबगाव संघाच्या वतीने त्या स्पर्धेचं नियोजन केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा यसीमने आम्हाला खूप चांगली साथ दिली कॉम्बॉक्स मध्ये. परंतु या ठिकाणी फलंदाजांना आता मात्र एकमेकांना साथ द्यावी लागेल. पहिल्या षटकामध्ये पाहिले तर फक्त 8 धावा रोहित बालेकडे खर्च केले आणि पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथं सुरू होतोय आणि या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा वापर केला जातोय. समीर आता मात्र सज्ज होत असताना पाहू शकाल जय बजरंग भावाले बी यांचं आगमन झालेलं आहे आणि भरपूर काळानंतर या नगरीमध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय आणि तो संघ फाईट करणार आहे राय संघाच्या विरोधात. अर्थातच अप्पू कुंगले तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन. अर्धशतकांचा राजा त्या विभागामध्ये त्याला म्हटलं जातं, तो तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2ला होईल सुरुवात. समीर पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन तयार. समीर पहिलाच बॉल, वेगवान वेग आहे गोलंदाजाकडे, एक वेगळे ऍक्शन आहे. जरूर प्रॉपरली लसित मलिंगा स्टाईलने तो टाकत नाही. आपण पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे बॉल रिलीज करतो. वेगळे ऍक्शन आहे. असे खूप कमी गोलंदाज असतात जे अशा पद्धतीने बॉल या ठिकाणी हाताळत असतात. हा पा ऍक्शन रिप्ले तो जेव्हा येतो ट्रान्सचा तुम्हाला पाहायला मिळतो, अगदी वेगाचा तो वापर करतो आणि हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला डॉट. अगदी साइडअप गोलंदाजी आपण पाहू शकतो. या फुल टॉस रिव्हर्सचा फटका, परफेक्ट कनेक्शन, चेंडू चला वेगानं अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाहीये आणि जाऊन धडकतो सीमे रेषेला. मिळतील एकूण 4 धावा. इज अ बेस्ट डिफेंड. आक्रमकता तुमचा बचाव करू शकते. ही आक्रमकता बचावात्मक ठेवायची होती समीरला, परंतु त्याच्या गतीचा फक्त वापर केला गेला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला समीरच्या विरोधात. चांगला स्ट्रोक पाहिला आपण. हो, शेवटच्या षटकाला मात्र स्ट्रोक चेंज केला, पण तो कुठलाही फटका मात्र त्या ठिकाणी डिलिव्हर केला नाहीये. कारण असं वाटलं फलंदाजाला की एक्झॅक्टली हा चेंडू स्वेअर असेल, परंतु लिगल चेंडू पंचाच्या माध्यमातून पाहू शकाल कुठलाही इशारा आपल्याकडे आला नाही. डॉट चेंडूने मात्र तिथे सांगता आपल्याला पाहायला मिळाली. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. बॅटचा पेस क्लोज करण्यास खरं तर आपण पाहिलं गेलं तर बॅटचा पेस जो होता तो क्लोज करण्यासाठी लावलं खरं तर, कारण चेंडू चांगला होता. ही चेंडू पहा खूप सुंदररित्या ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या बॉलरसाठी एक वेगळ्या अँगलने बॉल क्रिएट करत असतात, जनरेट करत असतात गती, आणि अगदी हलक्याशा ऑप्शनच्या बाहेरून तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चांगली गोलंदाजी दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतो. या पाहिल्या तर पॉवर प्ले मध्ये फलंदाजांसाठी खूपच संधी असतात. पहा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर फिंगर रोल करतोय, अगदी या फलंदाजांना मात्र आपल्या तालावरती नाचवतोय. आणि तसे जर आपण भाग्यश आपण जर भाकीत केलं तर या खेळपट्टीवरती आतापर्यंत गोलंदाजाने चांगला वापर केलेला आहे, चांगला त्याचा फायदा सुद्धा घेतलेला आहे आणि तोच फायदा आता मात्र या ठिकाणी गोलंदाज समीर उचलत असताना एक चौकार धरून त्याच्या विरोधात पाहिला, परंतु तब्बल आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू सुद्धा त्याने हाताळले. रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन, पुन्हा चेंडू चाललाय, अगदी
बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. ऐकले असतील की अगर सीधे उंगली से घी नहीं निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करनी ही पड़ती है. दोन चौकार तशाच पद्धतीने आलात, कारण सरळ बॅटने दोन वेळा प्रयत्न झाला स्वीप करण्याचा, तिथे वेगाचा प्रत्युत्तर देऊ शकला नाही समीरला मोहिल. त्यानंतर त्याने इम्प्रूव्ह केलं गेलं, स्ट्रान्स चेंज केला गेला आणि हे दोन्ही चौकार जे आल्यात ना ते रिव्हर्सच्या माध्यमातून आल्यात. हो जरूर, कारण जेव्हा जेव्हा फलंदाज मोहिलनं ऑन साइडने सरळ बांधणे खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र तो थोडासा सास पडला आणि जेव्हा जेव्हा त्यांनी अल्टीपल्टी फटके काढण्याचा प्रयत्न केले त्यावेळी प्रॉपर कनेक्शन होताना पाहिले आणि त्याचमुळे दोन चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकदा 8च्या धावगतीने धावा आलेल्या आहेत. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक गडी इथे मात्र आतापर्यंत जॉली स्पोर्ट कामतगर संघाने गमावलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रदीप. म्हणजे प्रत्येक गोलंदाज षटकासाठी नवीन गोलंदाजाचा इथे वापर केला जातोय. ही कर्णधाराची आपण कॅप्टन्सी पाहतोय किडनीच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रदीप पहिलाच बॉल वेगवान आहे, बॉल फक्त दिशा दिली. क्रिकेट विथ द ब्रेन, तंत्रशुद्ध फटका. क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या बॉलवरती दाखवत असताना विरोधात प्रदीपच्या पहिला चौकार या ठिकाणी दाखवत असताना फलंदाज यश. हा फटका पहा, किती तंत्रशुद्धता या फटक्यामध्ये होती. वेट अँड वॉच, फक्त थांबला तो, वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर यशनी पाठवला गेलाय, त्याच्या खात्यामध्ये 4 धावा. हा यश पाणीचा क्लास आहे आणि काय सुरेख मात्र त्या ठिकाणी गॅप सिलेक्शन आणि चेंडू मात्र वेगानं जाऊन धडकलाय. चांगला स्ट्रोक सिलेक्शन. हो आता मात्र हवेत खेळलाय, परंतु कुठलीही मात्र त्या ठिकाणी नुकसानदायक घटना होणार नाही, कारण अगदी सेफ लँड झाले. जोपर्यंत डीपवरून चेंडू उतरून फेक करतील तोपर्यंत एक धाव ते मात्र घेण्याची संधी मिळाली. धावफलकावरती सिंगलच्या वतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 20-1 अशी 21 एक्झॅक्टली, कारण 2 षटकामध्ये 16 होते आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा प्रदीपने खर्च केल्या. सुंदर स्कोरिंग पाहतो आपण या ठिकाणी यासिम सिंधूच्या माध्यमातून. हो इथे मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, भरपूर सफल झाले होते. वेगवान चेंडू होता आणि चेंडू आणि बॅट मध्ये जर गॅप जर पाहिला आपण तर खूप मोठं अंतर पाहिलं आणि जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, आमच्या आयोजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ओवलीगावचे विद्यमान पोलीस पाटील आणि भिवंडीचे अर्थात वंडर बॉय ऑफ भिवंडी मिस्टर JP पाटील यांचा शुभ आगमन झालेला आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. परंतु या ठिकाणी झेल उडाला, प्रयत्न चांगले झाले, शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झाला, फलंदाजाला जीवनदान मिळाला, परंतु तोपर्यंत फलंदाजाने धावा कंप्लीट केल्या 2. संध्या तात्काळ असतात, ही संधी खरं तर चालून आली होती फलंदाजाला बाद करण्याची, कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधून तुम्ही 2 रिव्हर्सचे चौकार पाहिले, मोहिल त्याची विकेट मिळाली असती परंतु थोडासा दूरवरती होता फिल्डर, त्याचा बेनिफिट मिळाला. खूप काल हवेमध्ये चेंडू राहिला, त्या बॉलवरती धावा 2 आणि 2 ने टीम आता 23 आकड्यावरती. हा सामना मित्रांनो तुम्ही पाहतात अंडर फ्लडलाईट जॉली स्पोर्ट्स कामतघर त्यांच्या विरोधात भूमी 11 खडेगोळवली. जरूर या ठिकाणी वंडर बॉय ऑफ भिवंडी, त्याचप्रमाणे विद्यमान पोलीस पाटील ओवलीगावचे सन्माननीय जयेश पाटील याचं जरूर इथे शुभागमन झालेलं आहे. परंतु एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पाहायचं आहे. जय जोटे क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य चषक 2025 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. आजची शेवटची रजनी सुपर संडे मध्ये जे प्रेक्षक आमच्याशी ऑनलाईनच्या माध्यमातून जुळले गेले त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिली मॅच संपन्न झाली आहे बोरशिती आणि त्यांच्या विरोधात शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि त्या मॅच मध्ये जरूर शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ पराभूत झाला. दुसरा सामना सध्या सुरू आहे, तुम्ही इज ऑन स्क्रीन मध्ये पाहू शकाल. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष गजानन डेव्हलपर्स भूमी 11 गोलिवली. तिसरा सामना असेल RCC राये विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाले B आणि शेवटचा सामना असेल मित्रांनो पाहायला विसरू नका नेहा स्पोर्ट गोरसेब विपक्ष राजनुली. असे एकूण 8 संघ तुम्हाला आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज ओव्हर द विकेटना मार्गस्थ होते, पुन्हा स्विच हिट
रिबाचा फटका आणि रिबाचा फटक्यामध्ये कुठेतरी आपण जर पाहिलं तर मोहिल यशस्वी होतोय. तिसऱ्यांदा प्रयत्न केला आणि तिसऱ्यांदा या प्रयत्नामध्ये यश प्राप्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये नक्की मोहिल खेळतोय की टीम जय जोटिंग देवरुंग टीमचा हरीश खेळतोय ते समजायला मार्ग नाहीये. कारण हरीश अशा पद्धतीने फटके खेळतो. हा पहा अगदी स्वतःला सेट केलं गेलं. बॉल अगदी यॉर्कर होता आणि त्या यॉर्कर बॉलवरती सुद्धा स्विचिटचा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढणं म्हटलं गेलं तर काय क्रिकेटचा क्लास आहे या खेळाडूकडे. नजर खूप स्ट्रॉंग होती. हा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पायांवरती बॉल होता आणि त्या पायांवरच्या बॉलला रिव्हर्स स्वीप करत असताना चौकारासाठी पाठवला गेलाय. जबरदस्त स्वतःला गिरकी दिली आणि चेंडूला मात्र फिरकी देत असताना मात्र त्या 4 धावा वसूल केल्या आणि आता मात्र पाहू शकाल डीप मध्ये 1700 तिथे मात्र सजवलेला आहे. फटका जबरदस्त पाहायला मिळतो. या फॉलिंग स्वीप चेंडू हवेत बागपड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धावांसाठी कडक शॉट सिक्सर. का त्याच्यावरची रिझल्ट खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. आधी असं वाटलं की रिव्हर्स खेळेल की काय, परंतु त्याच्यानंतर पहा ऍक्शन चेंज केली गेली, रिॲक्शन बदलली असावी ती म्हणजे प्रदीप गोलंदाजाची. त्याच्या विरोधात फॉलिंग स्लॉक स्वीप तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर षटकाराने टीमची धावसंख्या 30 ते 33. 12 विंडोज मध्ये तुम्ही हा रिप्ले पाहिला. फलंदाजाचे पूर्णपणे हावभाव दाखवले गेले. चेंडू अगदी कुठल्या दिशेने लँडिंग होतो या सर्व गोष्टी मात्र त्या ठिकाणी दाखवल्या गेल्या. परंतु धाबांचा वेग आता मात्र आपल्याला भरपूर वेगाने वाढताना पाहायला मिळतोय. जरूर यासी आम्हाला सांगतील की या ठिकाणी 33 धावा आतापर्यंत धावफलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. फक्त एकच गडी आतापर्यंत कामतगर संघाने गमावलाय. हो इथे बॅटची टॉप एज चेंडू अभेद शॉट फाईनलेगचा खेळाडू चेंडूच्या खाली पोचलाय, पकडला झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी फलंदाज यश पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. तर दळव्यांचा सुद्धा बैल जोडा आहे आणि ज्याच्या नावाने ही स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते. लक्ष्या बैल त्याने आज बिंजोडची शर्यत खरं तर जिंकलेली आहे आणि ज्याच्या नावाने स्पर्धा आहे त्याची एंट्री तर थाटच होणार. थोड्याच वेळात तीही एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ही एंट्री आता मैदानाच्या आतमध्ये केली आहे. क्रमांक 4 वरती फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये निहाल म्हात्रे मानेन जॉली स्पोर्ट्स कामतगर. टीमची धावसंख्या 33. ओव्हर नंबर आपण 4 ला सुरुवात केली आहे. ज्या गोलंदाजाने 8 धावसंख्येचं षटक हाताळलं, टीमचा कॅप्टन आहे, टीमचा लीडर आहे, त्याच्या पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आहे. नॉट निहाल निहार आहे. यस नावात काय आहे मित्रांनो, सर्व काही कामात तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागले. परंतु निहार आता मात्र ऑन स्ट्राईक वरती आपण पाहत आहोत. 2 गडी जरूर मात्र या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगर संघाने गमावले. धावफलक्यावरती धाबा आपण जर पाहिले तर डबल 3 33 धाबा आणि तिसरा षटकाचा खेळ सध्या 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. ओर पिच चेंडू, व्हॉट अ ग्रेट शॉट, स्टँडिंग डिलिव्हर, चेंडू चला अगदी वारिश लॉंग ऑनच्या बाहेर 6 धाबांसाठी षटकार. बॉल आउट ऑफ द ग्राउंड, लॉंग ऑनच्या पलीकडे हा षटकार, ताकदवर फटका, ताकद लावली गेली आणि रोहितच्या विरोधात हा पहिला वार. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली, बॉल मध्ये टप्पा पडला आणि अनुमान चांगला राहिला. काय फिल्डिंग आहे, अनुमान आधीच लावला होता. खरं तर फिल्डर होते त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग ऑफला नदीम होते. काय सुंदर क्षेत्ररक्षण. असे खूप कमी फिल्डर असतात जे आधीच अनुमान लावत असतात. त्याने अनुमान लावला की बॉल आपल्या हातातून निसटू शकत नाही आणि एक्झॅक्टली तेच घडलं. परंतु एक्झॅक्टली मला असं वाटलं की या झेलसाठी तो प्रयत्न करेल, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याने या चेंडू थांबवण्यामध्ये जास्त रस दाखवला. जर त्याला वाटलं की इथे चूक घडली तर चेंडू जरूर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतोय आणि त्या अनुषंगाने मात्र चांगली फिल्डिंगचा नजरा त्याने पेश केला. परंतु त्यानंतर गोलंदाज त्याचा चोख पत्तू उत्तर देत असताना पाहू शकाल डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. मॅच चांगली होणार आहे त्यात काही शंका नाहीये आणि प्रेक्षकांची आता मात्र गर्दी सुद्धा वाढायला सुरुवात झाली. कारण येणाऱ्या काही क्षणानंतर तुम्हाला मित्रांनो जे बजरंग गोडसे बस संघ मात्र या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल.
फटका चांगला लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर पूर्ण झाली. थोडीशी मिस्टेक होती परंतु बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर सज्ज आहेत. एका धाब्यावरती समाधानी राहतोय फलंदाज मोहिल आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या 41, लॉस ऑफ 2 विकेट्स. रती महारथी संघ आज या क्रीडांगणामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेट जगतातला आणि रबल बॉल स्पर्धेमधला अनेक वेळा ज्याने विक्रम या क्रिकेटच्या परिपटलावरती अंगळत आणलाय आणि अनेक साऱ्या फलंदाजांना त्याने जरूर त्याच्या चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून धूल चालली आहे. तोच रोहित अर्थातच किडनी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुढे होती लेंथ बॉल मध्ये मिस्टामिंग झालाय. समोर क्षेत्ररक्षक नाहीये. अडवण्याचा प्रयत्न अगदी स्ट्रेट मारलाय रोहितच्या विरोधात. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुद्धा होता आणि या लॉंग ऑन कडे सुद्धा मात्र फिल्डर जरूर उभा होता परंतु वाडी क्षेत्रामध्ये होता. परंतु चेंडू जर पाहिलं तर अगदी आमच्या साईड स्क्रीनच्या समोरून मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर निघून गेला. पुन्हा तुम्ही रिप्ले पाहू शकाल. अगदी स्टेट डाऊन सरळ बॅटे लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर फटका एक्झिक्यूट केला आणि पाहू शकाल स्लो मोशन मध्ये मात्र रिप्ले तुमच्या स्क्रीन समोर. इथे मात्र आलाय चौकार आणि चौकाराच्या साईडनं धावफलकावरती 45 धाबा पाहायला मिळत आहेत. सध्या जी बॅटिंग सुरू आहे त्या अनुमानाने आपण असं म्हणू शकतो की 55 ते 56 धावसंख्येचं टार्गेट राहू शकतं टीम भूमी 11 खडीगुळवली या टीम समोर. कारण ज्या पद्धतीने 2 विकेट गेल्यात त्या 2 विकेटच्या जाण्या अगोदर काय घडलं काही नाही घडायचं हे मोहिलला कदाचित माइंडमध्ये सेट करायचंच नाहीये. कारण मोहिलच्या सोबतीला जो आता निहार गेलाय त्याने हात खुळे करायला सुरुवात केली आहे आणि असं वाटतं की या पार्टनरशिपला जर पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोहिलने केलंय. जरूर. कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर फलंदाज प्रत्येक थोडासा स्वस्तात बाद झाला परंतु स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आपल्या संघाची त्यांनी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत असताना मात्र चांगल्या धाबा सुद्धा त्यांनी जोडल्या. चांगले स्ट्रोक सुद्धा त्यांनी सजवले. शेवटचा षटक सज्ज आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल लाईन पाहावी लागेल. वेगवान चेंडू होता परंतु लाईन चुकीची निवडली आणि त्यामुळे पंचाच्या वतीने आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. रजनी क्रिकेटमध्ये फार प्रत्येक धाबाला महत्व असतो मित्रांनो आणि त्या धाबा एक्झॅक्टली ऍड होत आहेत जॉली स्पोर्ट कामतकर संघाच्या धावफलकामध्ये. एकंदरीत 7 बॉल या इनिंग मध्ये डॉट आल्यात परंतु त्याचा इम्पॅक्ट काही दिसतच नाहीये. कारण मोहिल जरूर जास्त बॉल डॉट झालाय परंतु त्याच्या बॅटमधनं ज्या धाबा आल्यात त्या धाबा टीमला पुढे सरकवतात. हो नक्कीच. कारण आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तलेसाचे आणि त्याचप्रमाणे आता मात्र धावफलक सुद्धा सिंगल पुढे चाललेला आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टीचा चेंडू होता ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला परंतु दुसरा सलगचा स्क्वेअर चेंडू व्हाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय. आपण जर विकेटचं पतन पाहिलं तर पहिला फलंदाज पहा 8 आकड्यावरती बाद झाला. नंतर चांगली पार्टनरशिप जुळली आणि मग यश पाटील 33 वरती बाद झाला आणि आता मात्र मोहिलच्या सोबतीला निहार मात्रे सुद्धा आता मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी होत. एक्झॅक्टली निहार मात्रे नरेश मात्रे यांचे सुपुत्र मोहिल मात्रे नरेश मात्रे यांचे सुपुत्र आहेत आणि त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. खूपच जुनं नाव आपण म्हणू शकतो या ठिकाणी. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर जबरदस्त फटका हा चौथ्यांदा प्रयत्न केला भागेश निहाल मोहिल मात्रेने आणि त्यामध्ये त्याला यश प्राप्त झालाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय दन दन करत 4 धाबांसाठी चौकार. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असले ना तर तुमच्या यशालाही पर्याय नसतो. आपण असं ऐकलंय कष्ट प्रामाणिक आहेत या खेळाडूचे कारण शेवटपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये टिकलाय. हा पा ऍक्शन रिप्ले रिव्हर्सला लवकर त्याने सेट केलं गेलं स्वतःला. स्विच इट लवकर खेळण्यासाठी तो सेट झाला. बॉलवरची नजर त्याने हटवू दिली नाही आणि अखेरकार चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा बॉल यासिन त्याने रिव्हर्सच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर पाठवला. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. का तर याच गरजेच्या असतात गोष्टी की तुम्ही बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळणं. तुम्ही काय खेळता याला महत्व नाही तुम्ही कसं खेळता याला महत्व आहे आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये मोहिल दाखवतोय. 4 रिव्हर्स त्याने अटेम्प्ट केले आणि 4 रिव्हर्स मध्ये तो सक्सेसफुल ठरलाय. ओव्हर द विकेट लेंथ वरती बॉल तोही थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती थोडासा बाउन्स झेलावा लागला. तेच सांगतात अंपायर्स राम पाटोळे सर. खर तर राम पाटोळे सरांच्या माध्यमातून जो डिसिजन आलाय ना तो परफेक्ट डिसिजन आलाय. शेंद्रून प्रीमियर लीगचा मोठा हातभार त्यांच्या खांद्यावरती असतो. एक मोठी स्पर्धा शेंद्रून प्रीमियर लीग आणि त्याचे मुख्य आयोजक आहेत. सध्या तरी त्यांचा हा फॅशन आहे कारण जेव्हा करणशी त्यांनी चर्चा केली करणने आम्हाला सांगितलं की जरूर त्यांचा छंद आहे म्हणून ते छंद जोपासण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ॲज ऑफिशियल्स म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात. हॅलो जरूर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं ना
तर जरूर एकमेव असा ऑफिशियल अंपायर आहे जो क्रिएटा कार घेऊन अंपायरिंग करण्यासाठी येतो. तो फक्त त्यांचा छंद आहे आणि ते छंद सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जोपासतायत. जरूर आपण पाहतो की क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकणार नाही भाग्येश, कारण पाहिलं की काल सुद्धा आपल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सुद्धा मात्र खेळून गेले आणि आज पाहू शकता या ठिकाणी अनेक मान्यवरांची मान दिली आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल चौथ्या आय थिंक शेवटच्या षटकाचा खेळ सध्या मार्गस्थ आपण पाहत आहोत. हो, इम्प्रोवाइज स्ट्रोक फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू चालला अगदी फाईन बाउंड्रीच्या दिशेनं, लॉंग लेगच्या दिशेनं आणि या पंचाचा इशारा आपल्याकडे पाहायला मिळतोय. सिक्सर, क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. शफल होऊन ऑन साइडला हुकचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. हुकच्या फटक्यावरती त्याला सक्सेसफुल रित्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवताना तुम्ही बघितलं आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 58. जिम्मेदारी भरपूर मोठ्या प्रमाणात आपण उचलताना मोहिलला बघत आहोत, कारण प्रत्येक बॉल त्यांनी पाहिले ना, आधी रोहित आला, त्याच्या विरोधात तो संयमी खेळला गेला, परंतु त्याला डेथ ओव्हर मिळायला गेलं आणि त्या डेथ ओव्हरमध्ये सध्या तरी तो अटॅक करतोय. चांगली बॅटिंग स्लॉग ओव्हरमध्ये चांगले स्ट्रोक पाहतोय खास करून मोहिल म्हात्रेच्या वतीने. पुन्हा मात्र तोच फटका त्याला खेळायचा होता, परंतु या ठिकाणी आपण जर लेंथ पाहिली तर थोडीशी खाली राहिली आणि त्या अनुषंगाने चेंडू बाटच्या रडार मध्ये आला नाही आणि लिगबाच्या स्वरूपात ही एक डाव तिथे मात्र मिळाली. मित्रांनो, यानंतर पाहायला विसरू नका पुढील सामना आरसीसी राय विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भावाळे बी. तदनंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल नेहा स्पोर्ट जय बजरंग गोरसई ब विपक्ष राजनोली. असे एकूण 8 संघ तुम्हाला आज या रजनीमध्ये पाहायला मिळणार आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या महासत्ता आज एकमेकाच्या विरोधात येताना तुम्हाला पाहायला मिळतील या कुरुक्षेत्रामध्ये. बॉल तयार, 3 बॉलचा खेळ अजूनही समाप्त होणं बाकी, परंतु बॉल चाललाय अगदी थडमांच्या जवळ बॉल जात होता, त्याला पॉइंटला फील्ड केलं गेलं. या बॉलवरती मिळते सिंगलने पुन्हा एकदा आता स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत इंडिव्हिज्युअलचा धावा आपण पाहिल्या तर 31 धावा इंडिव्हिज्युअल ज्याच्या बॅटमधून आलाय तोच मोहिल म्हात्रे ऑन द स्ट्राईक. हो, जरूर आपण त्याचं कौतुक करूया, कारण 60 धावांपैकी वैयक्तिक 31 धावसंख्येवरती खेळतोय. जबाबदारी त्याने स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारत असताना मात्र त्या ठिकाणी चांगला खेळ त्याने सादर केला, कारण आपल्या गावासाठी खेळतोय, आपल्या नावासाठी खेळतोय. या स्पर्धेतील आपण रजनीचा जर विचार केला तर सर्वात उत्कृष्ट फटका खेळणारा फलंदाज आपण म्हणू शकतोय मिस्टर मोहिल म्हात्रे. नो डाऊट डेफिनेटली ही गोष्ट खरं तर खरी आहे आणि ते प्रेक्षकांनाही आवडली असेल, कारण रिव्हर्स अस्त्र बाहेर काढणं 1-2दा अटेम्प्ट करतो आपण, त्यामध्ये सक्सेसफुल होतो, परंतु 5व्यांदा अटेम्प्ट केलाय, 4 वेळेला बाउंड्रीज आल्या आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय जिथे ज्युनियर आकाश पाटील यांच्या वडिलांच्या नावाने जो प्रेक्षक स्टँड आहे त्या प्रेक्षक स्टँडच्या वरून हा षटकार आलाय. म्हणजे असं वाटतं की झोपेत सुद्धा मात्र रिव्हर्सचे जे फटके आहेत त्या मात्र तो सराव करत असावा, ज्या अनुषंगाने मात्र तो फटके मात्र ते सजवतोय. असं वाटतं की हा फटका वारंवार पाहतच राहावा, एवढा देखणा स्ट्रोक त्याने मात्र त्या ठिकाणी सजवला. अगदी रॉकेट शॉट, फ्लॅट सिक्सर, अगदी तोलून मापून मारला फटका, परंतु रिझल्ट आपण जर पाहिला तर 6 धावा घेऊन गेला तो. मात्र हा स्ट्रोक पहा रिप्ले मध्ये 2 विंडोज मध्ये फलंदाजी हावभाव दाखवले जात आहेत. फटका कशा रीतीने मात्र तो मिडल केला आणि चेंडू कुठल्या दिशेने गेला, अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं जाऊन लँडिंग झालेला आहे. एखाद्या पोरीच्या प्रेमात पडून धोका खाण्यापेक्षा हा फटका पहा, याच्या प्रेमात पडा, तो तुम्हाला क्रिकेटमध्ये अनेक काही गोष्टी शिकवेल. जरूर प्रेम शब्दाला खूप अर्थ आहे, परंतु प्रेम ज्या गोष्टीवरती करा की समोरच्या गोष्टीकडून सुद्धा आपल्याला प्रेम मिळेल. आणि आता मात्र आमचे ऑफिशियल पंच उमेश केने सर रजा घेत असताना नक्कीच त्यांना सुद्धा देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, कारण उद्यापासून ते सपाला येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये जॉईन होणार आहेत. कदाचित त्यांना प्रेमाची व्याख्या माहीत असेल म्हणून ते हसत गेले. हो, त्यांचं सुद्धा प्रेम आहे ना आपल्या फॅमिलीवरती, त्याचमुळे त्यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळाली. आणि आपलं प्रेम क्रिकेटवरती. आजची नाईट आहे प्रेमदायक, तुम्हाला ही नाईट रजनी पाहायला मिळेल. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. जर तुम्हाला जरूर थंडी वाजत असेल तर घरी जा, स्वेटर आणा. जर तुम्हाला जास्त थंडी वाजत असेल तर टी शर्ट त्याच्यावरती स्वेटर घाला, परंतु या क्रिकेट स्पर्धेपासून दूर जाऊ नका. चला, चेंडू जर हरवला असेल तर तुम्हाला नवीन चेंडूवरती खेळ सुरू ठेवायचा आहे, कारण आम्ही अगोदर अनाऊन्स केलेला आहे. चेंडू खराब झाला, फुटला गेला, हरवला गेला तर तुम्हाला पुढील जो खेळ नवीन चेंडूवरती सुरू करायचा. मग डाबातील किंवा सामन्यातील शेवटचा चेंडू असला तरी तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाणार आहे. स्ट्रिक्ट वॉर्निंग आम्ही आधीच केली होती. या स्पर्धेच्या ज्या नियमावल्या आहेत
की आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला जो बॉल देऊ त्या बॉलनेच तुम्हाला खेळायचा आहे, नो चॉईस बॉल. परंतु एक जरूर आपण या ठिकाणी अनाऊन्स करतो, जर पंचांना जर वाटलं की चेंडूमध्ये खराबी आहे तर आपण चेंडू चेंज करू शकतोय. परंतु संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 66 धाव फलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. पावसाला हुक करण्याचा प्रयत्न, ओहो स्टॅनवरती निशाणा साध्य झाला असता तर आय थिंक चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. डावाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. पंचाचा लेग बायचा इशारा. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम जॉलीस्पोर्ट कामगिरी संघाने धावा जोडलेला आहे 67. गडी गमावले फक्त 2 आणि आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी टीम भूमी 11 गजानन डेव्हलपर्स गोलिवली संघाला 68 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. तो पाठलाग या ठिकाणी होईल की नाही तत्पुरते आपण जाऊया. थोडासा वेळ आपल्याकडे आहे तर डीजे अजय यांच्या वतीने एक सुंदर संगीत ऐकूया. ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. ज्या ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेला खरं तर पुढाकार दिलाय, पुढाकारातून प्रेम दिलाय आणि वस्तू स्वरूपात ज्या काही गोष्टी दिल्यात त्यांचा नामोल्लेख जरूर आम्ही करू. जे चतुर्थ आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली गेली आहे, सन्माननीय उद्योगपती सुभाजी मारुती घोडे यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफ्या आम्हाला लाभल्या गेल्यात. तुमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती विकी नामदेव पाटील उद्योगपती यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे. त्यांचेही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. जरूर आपण भगवान बाबू पाटील उद्योगपती जे इताडेचे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा खरं तर ट्रॉफ्या मिळाल्या गेल्यात. ज्या आपण समोर बघत आहात त्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून लाभल्या गेल्या. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरसाठी ज्याने पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे ते नरेश साईनाथ गोडे, त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर म्हणजे 2 फॉर्मॅट आहेत. ग्रामीणसाठी ज्याने ह्या ट्रॉफ्याज करता दिलेल्या आहेत त्या प्रभाकर दत्तू पाटील यांचे आम्ही सहर्ष स्वागत करू. सुपर कॅशसाठी समाजसेवक रोहिदासजी गोडे यांच्याकडनं ट्रॉफी, शशिकांत रवींद्रजी केने सामनावीर उद्योगपती आणि आमच्यासाठी खरं तर डे असो की नाईट असो ज्यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक अर्थात झेल असो किंवा रेडबुल असो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं त्यांचं पाठबळ राहिलं अशी शशिकांतजी केने यांचेही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सामनावीरसाठी दयानंदजी पाटील जे इताड्याचे आहेत, असोसिएशनचे ते सल्लागार आहेत आणि त्यांच्या सोबत असतात. त्यांच्याकडनं या स्पर्धेला खरं तर हातभार लागला, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यानंतर विक्रमजी घोडे, तुकाराम दळवी यांच्या माध्यमातून जे मोमेंटो आहेत ते देण्यात आले. उमेश पांडुरंग पाटील, जगदीशजी पाटील, अगदी 3rd कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला गेला. या सर्वांचं दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच जय झोटिंग देवरुंग आयोजित लक्ष्य चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत.
जरूर सर्वांची मेहनत आणि सर्वांची साथ सर्वांचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या पाठीमागे आहे आणि त्याचमुळे मात्र एवढी मोठी स्पर्धा आपण पहिल्याच पर्वामध्ये लक्ष बैलाच्या नावानं ही स्पर्धा आज एन्जॉय करीत आहोत. जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहे जय झोटिंग देव देवरुंग संघाचं, कारण त्यांची मेहनत आज मेहनत त्यांची पाहायला मिळाली, त्याचं मात्र कुठेतरी फल आज मिळालं असं आपण म्हणू शकतो. या तर पाहू शकले आणि दुसऱ्या इनिंगला सुद्धा सुरुवात होत असताना लक्ष पाहिलं तर खूप मोठा आहे. 68 धावांचा पाठलाग या ठिकाणी टीम कडे गोलवली संघाला मात्र करायचा आहे. जरूर या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी एक गिफ्ट हॅम्पर आहे, जो आम्हाला उद्योगपती संजयजी घोडे यांच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे. त्याचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ओपन कॅटेगरीसाठी मालिकावीरसाठी तुम्हाला फ्रीज दिला जाणार आहे, जो आम्हाला किरोलीचे उद्योजक साई शेठ बजागे यांच्याकडून लाभलेला आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. तर भूमिक स्पोर्टच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजांसाठी दोन्ही कॅटेगरीमध्ये आम्हाला बॅट देण्यात आलेले आहेत. श्रावण ठाकरे मिस्टर वारेटचे आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सदानंद महादेव कोकणे यांच्या माध्यमातून पाहुण्यांच्या सन्मानासाठी सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. हरेशजी केणे यांनी आम्हाला चेंडूचं सहकार्य, त्याचप्रमाणे श्रीकांत कालराम मगर यांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले तिताडीचे जे समाजसेवक आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आमच्या असोसिएशनसाठी जे मॅन ऑफ द मॅच साठी जे आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेले आहेत त्यासाठी नवनाथजी पाटील सावंत आणि अनिलजी भांबरे मुटुवल याचकडून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून हृदयाच्या अंतकणातून आभार व्यक्त करतो. या सध्या तुम्ही पाहू शकाल प्रेक्षक स्टँड सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी भरपूर सगळी क्रीडा रसिक त्या ठिकाणी या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि संख्या जशी जशी ही स्पर्धा पुढे जात जाईल भागेश क्रीडा रसिकांची संख्या आपल्याला या ठिकाणी भरपूर संख्येने पाहायला मिळणार आहे, त्यात काही शंका नाही. कारण या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, इतिहास आहे, स्पर्धा कुठली असू द्या क्रीडा रसिकांची आपल्याला साथ चांगल्या पद्धतीने मिळत असते. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड इनिंगला आता मित्रांनो सुरुवात होती. 68 धावसंख्येचं लक्ष भूमी 11 खडेगोळवली या टीम समोर ठेवण्यात आलेलं आहे. मोरेश्वर आणि शराफिल अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. बॉलर पहिलाच बॉल टाकण्यासाठी होतोय तयार. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गती चांगली होती. फिंगर रोल करत असताना स्विंग केलं गेलं, बॉलला फिरवलं गेलं विकेट किपरच्या हातामध्ये आणि सुरुवात झाली आहे डॉट बॉलने गोलंदाज रितेश धुमाळची. जरूर मी विनंती करतोय ओम 11 बोरशेती संघाचे संघटक आपण त्वरित आयोजकाचे संपर्क साधा. सध्या तो आपण कडे गोलवली संघ आपण पाहतोय, जो आम्हाला जगन नाना यांनी मात्र संघ पुरस्कृत केलेला आहे. भूमी 11 आणि गजानन डेव्हलपर्सच्या नावाने संघ सध्या या ठिकाणी खेळतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या विरोधात. परंतु पहिला चेंडू लास्ट जबाब हाताळला गोलंदाज रितेशनं. डॉट चेंडूला मात्र आपल्या षटकाला त्याने सुरुवात केली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलाय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय जबरदस्त सुरुवात. लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा ओव्हर द विकेटने बॉलिंग करतात ना, तेव्हा ते उजव्या हाताच्या खेळाडूसाठी थोडेसे डोकेदुखीचे असतात. कारण लेफ्ट आर्म बॉलर म्हटले गेले तर त्याच्यामध्ये असणारा नॅचरली लेग ब्रेक तोच दाखवला गेला. अगदी ओव्हर द विकेटने टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना परंतु या बॉलला टर्न दिला गेला आणि मोरेश्वर समोर हा दुसरा चेंडू डॉट फेकतोय रितेश धुमाळ. चांगल्या रिदम मध्ये आपण पाहतोय, चांगल्या लई मध्ये आहे सध्या रितेश. हो, इथे मात्र चेंडूला आपटी दिली. शॉर्टेस्टा कव्हरला संधी मिळाली होती परंतु त्याच्या हातातून चेंडू निसरला. परंतु प्रयत्न लाजवाब. पाहू शकाल चेंडूवरती जम्प सुद्धा मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अखेर चेंडू धर्तीवरती दान झाला. एक धाव जरूर पूर्ण केली फलंदाजाने आणि या सिंगलला या संघाचं अकाउंट ओपन होत असताना सुंदर एफर्ट्स काल ओम म्हात्रेला आपण बघितलं, सुंदर एफर्ट्स या ठिकाणी टाकत असताना. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट कॅच साठी सुद्धा पारितोषिक आहे. व जरूर आणि तो पारितोषिक आम्हाला माजी उपसरपंच रोहिदासजी घोडे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, त्यांचा आभार व्यक्त करू. ओ रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला फलंदाज बिडे स्थिरक्षक बीट चेंडू चला लॉंग स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे या पंचाचा बायचा इशारा. परंतु रिझल्ट चांगला आहे तो म्हणजे गोलिवली संघासाठी धावा मिळतील एकूण 4. रिझल्ट खर तर बॉलमध्ये तेवढी खराबी नव्हती. स्ट्रोकचं सिलेक्शन केले तेव्हा बॅट्समन बीट झाले परंतु त्यांच्या मागे विकेट किपरही बीट झाले आणि बेनिफिट मिळाला तो टीम खडेगोळवलीला. जरूर इथे मात्र पाहू शकाल पुन्हा मात्र चांगल्या लेंथ वरती चेंडूच्या हाताने आज दिवसभर आपण जर पाहिले तर बलवंत दलवी आपल्या बिझनेस मध्ये बिझी होते, त्याच्यामुळे त्यांची आम्हाला आज उपस्थिती पाहायला मिळाली नाहीये.
आणि तसंही आपण जर पाहिलं तर जे झोटिंग देवरुंग संघाचे ते गेम चेंजर आहेत. अपार मेहनत त्यांच्या स्पर्धेमध्ये राहिली आणि अखेर बलवंत दलवी यांचा शुभागमन झालेला आहे. वेलकम बलवंत, आपलं मी विनंती करतो की आता मात्र आपण स्पर्धेकडे फोकस करायचं आहे. या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल. रन मशीन ऑफ देवरुंग बलवंत दळवी. शेवटचा बॉल पाहिलं गेलं आणि बॉलला पाठवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि बॉलला पाठवलं सुद्धा गेलंय. तिथून बॉलरही विचार करतो की हा बॉल रिदम मध्ये आला कसा, पण तो रिझल्ट चांगलं पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती सिक्सर आलाय की चौकार आलाय का, चौकार आलाय. म्हणजे चौकाराने टीमची धावसंख्या आता पुढे जाईल. यासीन आम्हाला सांगत असताना की 9 आकड्यावर. जरूर आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. ऑन साईडला मात्र अगदी हुक केलाय की लॉंग लेग कडे मात्र कुठला फिल्डर नव्हता आणि खूप गॅप पाहिलं आणि पहा त्या ठिकाणी प्रेक्षकाने मात्र आम्हाला चांगली साथ दिली. चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी फेल केला. अगदी गिरकी देत असताना मात्र त्या ठिकाणी हा चेंडू मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केला. आय थिंक अक्षय थेटे आहेत का त्या ठिकाणी. यस, गावदेशपूर नानकर संघाचा सुद्धा मात्र ते शुभागमन झालेला आहे. चौकार आला शेवटच्या चेंडूवरती आणि या संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिन गडी बाद 9. म्हणजे या पहिल्या डावाचा आपण खेळ पाहिला तर पहिल्या डावामध्ये या पहिल्या ओव्हरमध्ये 8 डाव आले होते आणि या डावाचा दुसरा आपण जर सत्र पाहिला तर धाबांचा पाठला करत असताना एक धाव एक्स्ट्रा जुळली ते म्हणजे गोलिवली संघाने. या ज्या धावसंख्या ज्या बघत आहात ना 68 धावसंख्या, हा लक्ष क्रॉस करत असताना मेन मॅन्डेटरी पॉवरचे 2 षटक आहेत. तिथे तुम्हाला धावा बनवायचे आहेत. मग खडगोळवली संघाने 2 ओव्हरमध्ये ॲटलिस्ट 25 पेक्षा पुढे थोडंसं जायला हवं. तेव्हा या गोष्टीमध्ये आपण असं म्हणू शकतो की स्कोर कार्ड 9 धावा. येस, जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं की 9 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. एकही विकेट्स आतापर्यंत गोलवली संघाने मात्र या ठिकाणी गमावलेली नाहीये. परंतु लक्ष आपण जर पाहिलं तर 68 धाबाचा इथे पाठलाग करायचा आहे. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 59 धाबा इथून अजूनही मात्र जोडायच्या आहेत आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र सध्या सुरू होत आहे. गोलंदाज मोहिल म्हात्रे आलाय. म्हणजे एक्झॅक्टली मोहिल म्हात्रेचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहे कामतगड संघासाठी. कारण बॅटिंग मध्ये सुद्धा पाहिलं 37 धाबा त्यांनी जोडल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने खेळ सादर करेल. पहिल्या चेंडू इल्फिला आंबेडकरचा प्रयत्न फटका हवेत केलाय. मिस टायमिंग होता आणि प्रयत्न जरूर ते झाले होते. पाठपुऱ्या जात असताना झेल पकडण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु त्यांच्या अव्वाकाच्या बाहेर हा झेल असल्या कारणानं फलंदाजाने धाबा पूर्ण केल्या 2 आणि धाव फलकावरती डबल डिजिटचा आकडा पाहायला मिळतोय 11 अर्थात 11 धावा. परफेक्ट ऑलराऊंडर. कारण बॅटिंग वरती आला 37 त्याने बनवले गेले. फ्रंटलाईन बॅट्समन आणि फ्रंटलाईन बॉलर आपण त्याला म्हणू शकतो. कारण सुरुवातीलाच दबावामध्ये न झगडता त्याने 37 बनवले गेले आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. चांगला बॉल इनसाइड आउट खेळला. सुंदर फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य टप्पा पडलाय आणि बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. पूर्णपणे ट्रान्सफर केला आणि काय फरफडे मिडल ऑफ द बॅट इनसाइड आउटचा देखना फटका. उंची सुद्धा मात्र चांगली मिळाली परंतु जसा चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला अगदी आमच्या कॅमेरामॅनला मात्र सलामी देणारा स्ट्रोक पहिला. 4 धाबा तिथे आपण पाहिल्या. फलंदाज शराफिलच्या बॅटमधून आय थिंक एक चौकार आला आणि मोरेश्वरच्या बॅटमधून चौकार पाहिला. यावेळेला खुलवट टप्पाचा बॉल ऑन साइडला जास्त दूर जाणार नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल बनवली आहे आणि सिंगल एकवटत असताना मोरेश्वर त्याचा वैयक्तिक खात्यामध्ये ही सिंगल जळतोय आणि टीमची धावसंख्या 68 धावसंख्येचं लक्ष क्रॉस करत असताना आतापर्यंत 16 आकड्यावरती संघ खडेगोळवली. सध्या संयमी फलंदाजी पाहतोय कारण कुठल्याही प्रकारे मात्र त्या ठिकाणी रिस्क घेत नाहीत आणि त्याच अनुषंगाने मात्र दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय चांगली होत चाललेली आहे. अगदी डेव्हलप मात्र तिथे करतायत आणि तंत्रशुद्ध फटके अगदी चेंडूच्या ब्रेटवरती सध्या बॅटिंग दोन्ही फलंदाजाच्या वतीने आपण पाहतोय. कारण 5 षटकामध्ये 68 धावा जरूर मात्र या आपण लक्ष मोठं म्हणू शकतो परंतु ज्याप्रमाणे सुरुवात सध्या आपण पाहतोय एक चांगली सुरुवात. हो इथे मात्र पहा लेन चुकीची होती. फक्त लेग गलास केलाय. चेंडू चाललाय फाईन बॉन्डच्या पलीकडे वेगाने मिळतील एकूण 4 धावा. जेव्हा बॉल रिलीज केला मोहिलला जो चौकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला शरफरील त्या ठिकाणी होते. शराफिल त्या ठिकाणी होते परंतु शराफिलच्या हात हे डोक्यावरती आले.
की कशा प्रकारे हा बॉल खेळला. अगदी पाहिलं लेग स्टंप वरती बॉल दिशा देत असताना हा चौकार आलाय. जबरदस्त फटका, अप्रतिम देखना स्ट्रोक शराफील. आणि हा फटका पाहिल्यानंतर जरूर आपल्याला सुद्धा फील झालं. एवढा देखना तो स्ट्रोक पाहिला आपण. फटका चांगला पाहायला बोलतोय. चेंडू चालला अगदी या काबू करण्याच्या दिशेनं. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये जबरदस्त तालमेल होत असताना 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केला आणि धाबाचा वेग आता मात्र या ठिकाणी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न करतायत. बलवंत दलबे आणि समीर पाटील यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. या 5 चेंडूंमध्ये 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 22 आणि शेवटचा बॉल मोहिल. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न थोडासा बॉडीवरती आला, कदाचित अंगाच्या भागाला लागला असावा, तेच सांगतात अंपायर्स की लेग बायच्या रूपाने सिंगल मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 68 धावसंख्येच्या चेसमध्ये सध्या तरी धावा तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. त्या म्हणजेच बॅटिंग करत असताना 23 आणि इक्वेशन 18 बॉलमध्ये बनवायच्या धावा 45. जरूर आता मात्र पर ओव्हरचा जर आपण रन रेट जर पाहिलं तर 15च्या धावगतीने तुम्हाला आता धाबा या ठिकाणी जोडावं लागतील. कारण सुरुवातीला पाहिलं तर थोडंसं अस्किंग रन रेट कमी होतं, परंतु 2 षटकामध्ये मात्र हवी तशी आपण म्हणू शकतो बॅटिंग चांगली झाली, परंतु रन रेटच्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी धाबा आल्या नाही. परंतु आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला 45 धाबा इथे जोडायच्या आहेत. आणि छोटीशी टीम मिटिंग आता मात्र आपण पाहतो की 3ऱ्या ओव्हरमध्ये कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा की कंटिन्यू. इथे मात्र आपल्याला रितेश पाहायला मिळेल का की कदाचित 3ऱ्या ओव्हरसाठी नवीन गोलंदाजाचा इथे या ठिकाणी कामगार संघ वापर करेल का. भरपूर काय प्रश्न निर्माण झालेले आहेत, परंतु पाहूया एक्झॅक्टली 3ऱ्या ओव्हरसाठी आता मात्र नवीन गोलंदाजाचा एक्झॅक्टली वापर केलाय. आणि गोलंदाज पाहू शकाल ओम आलाय, ज्याप्रमाणे आपण काल रात्री उडता ओम पाहिला, परंतु हा ओम पाहूया कशा रीतीने खेळ सादर करेल. प्रत्येक प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नावरती उत्तरही असं. खरं तर आता प्रश्न पडलाय 68 धावसंख्या बनतील कशा, 15च्या सरासरीनं त्या धावा बनवायच्यात. उत्तर शोधायचं असेल ना तर थेट बॉल मैदानाच्या बाहेर जास्त मोठ्या फटक्याने पाठवावे लागतील, तेव्हा या प्रश्नाचा उत्तर सोडू शकते टीम खडेगोळवली. जरूर, परंतु तुम्हाला ज्यावेळी आपण एक्झाम देतोय भागेश, त्यावेळी मात्र प्रश्न किती कठीण असू द्या, जर तुम्हाला जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्याचं तुम्हाला उत्तर लिहावंच लागेल. आणि इथे मात्र लक्ष किती मोठं असू द्या, तुम्हाला जिंकायचं असेल तर या धाबाचा पाठलाग करावाच लागेल. एक्झॅक्टली हेच करायचं. कारण 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले होतं. पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर पहिल्या ओव्हरमध्ये, 3 फिल्डर दुसऱ्या ओव्हरमध्ये. आता ते निर्बंध हटल्यात, म्हणजे जास्त मोठे स्ट्रोक खेळण्याची आता मुभा नसेल. बॉल तयार. ओम पहिलाच बॉल लेंथ बॉल वरती होता. पिक करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड पुल करायचा प्रयत्न होता, परंतु पहिलाच बॉल लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि ओम डॉट बॉलची समाप्ती पहिल्याच बॉल वरती करतोय. चांगली सुरुवात पाहू शकाल. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स सुद्धा मिळाला, परंतु ही पार्टनरशिप जरूर पुढे चालली आहे, परंतु आक्रमकता आता तुम्हाला या ठिकाणी रवैया घ्यावा लागेल. फटके मात्र तुम्हाला चांगले खेळावे लागतील, कारण जसे डॉट चेंडू मात्र इथे पाहायला मिळतील तसा प्रेशर जरूर फलंदाजावरती सुद्धा वाढताना पाहायला मिळू शकेल. परंतु इथे एखादा फलंदाज आक्रमकता दाखवेल का. फटका खोदून काढलाय, गॅपमध्ये चाललाय, वानिश लॉंगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा सहजपणे पूर्ण झाल्या गेल्या. डावाला जरूर पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि आता मात्र आय थिंक या ओव्हरमध्ये चित्र भागेश स्पष्ट होणार आहे की या कुठल्या संघाचं वर्चस्व जास्त असेल या चालू मॅच मध्ये. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक होता. खरं तर दिल्लीला जायचं असेल तर आता ट्रेन आणि कारचा प्रवास नको, आता हेलिकॉप्टरने जावं लागेल, तेव्हा तुम्ही लवकर पोहोचाल. अर्थातच मोठे फटके यायला हवेत. ऑप्शनचा हलकासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु बाहेर टाकल्यानंतर तो बाहेरही काढण्याचा प्रयत्न झाला आणि अखेरकार अंपायर्सने आमच्यापर्यंत इशारा दिला व्हाईट बॉल नाही. टीमची धावसंख्या 26. जरूर तो प्रेशर तुम्ही निर्माण केलाय फलंदाजावरती. अशा धावेने तो रिलीज होऊ शकतो. आणि 30 लेन पाहिली आपण, 30 लाईन पहिली गोलंदाज ओमच्या वतीनं. 2 पहिले चेंडू अगदी चांगल्या लेंथ वरती हाताळले, परंतु इथे एक्स्ट्रा धाव त्याने खर्च केले. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि धाबा सुद्धा चांगल्या मिळतील. चेंडू आउट ऑफ द पार्क, ठोकला षटकार. असेल तर ट्रेन आणि कारने नव्हे तर तुम्हाला हेलिकॉप्टरने जावं लागेल, म्हणजेच मोठे फटके खेळावे लागतील या सामन्यात जिंकण्यासाठी. आणि तेच केलं. परफेक्टली स्लॉट मध्ये मिडल ऑफ द बॅट आणि बॉल मिडविकेटच्या बाहेर. सिक्सर आलाय. ओम तयार. याही वेळा उचललाय बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर जज करतो त्या ठिकाणी. षटकाराचं प्रत्युत्तर ओम कडे होतं
अगदी प्रश्न पडला होता, परंतु त्या प्रश्नातला उत्तर शोधला गेला आणि परतवला मैदानाच्या बाहेर. ओमच्या खात्यामध्ये सफलता, भागीदारी ड्रॉप मैदानाच्या बाहेर. शराफिल होती फिल्डरची आणि बॉल अगदी फिल्डरच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. खरं तर क्रिकेट हा भावनांनी भरलेला खेळ आहे. जर सरवलीचे विशाल पाटील कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्याची तुम्ही पोस्ट पहा. एक छोटा प्रेक्षक आहे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये, त्याचा संघ हरतोय म्हणून तो रडतोय, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे आपल्याला समजतं की क्रिकेट हा भावनांनी भरलेला खेळ आहे आणि तशाच भावना दुखावल्या असतील शराफिलच्या, कारण तो बाद झालाय. परंतु जे कार्य त्याला करायचे होते ते कार्य मात्र चांगलं पद्धतीने पार पाडलं. 18 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि यश पाटीलनं अगदी वाडिश मिडविकेटला कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. अगदी सहजपणे तो झेल त्याने संपन्न केला. नवीन फलंदाज रोहित भालेराव आलेला आहे उर्फ किडनी. धावसंख्या पाहू शकाल या ठिकाणी एकूण 32 ला 1 अशी आपण परिस्थिती पाहत आहोत. जबरदस्त सामना, 68 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. चांगले फटके सुद्धा पाहायला मिळतात. विकेटचा पत्ता सुद्धा होतोय. हो परफेक्टली यॉर्करची लेंथ अगदी पूर्णपणे फलंदाजाला फॉलो केलाय आणि शेवटच्या क्षणाला बचावात्मक स्ट्रोक पाहिला. आपण फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. परफेक्टली यॉर्कर बॉल, थोडासा बचाव करण्यात आला. यॉर्कर पडला, समजलं रोहितला की आता बचाव करायला. बॅट जरूर त्याने पुढे केली होती, परंतु थाईवरती बॉल अर्थातच पायांवरती बॉल आदळला गेला आणि त्या बॉलवरती मिळते सिंगल. आतापर्यंत 68 धावसंख्येचा पाठला करत असताना फक्त 33 धावा टीमच्या टोटल मध्ये. ओम शेवटच्या बॉलसाठी तयार. ओव्हर द विकेट, लेन बॉल होता, लवकर पीक केली लाईन. बॉलला ताकदीच्या माध्यमातून पाठवला गेलाय बॉन्डलाईनच्या बाहेर एंड स्ट्राइक साठी, सीमारेषे पार. इट इज अ कडका. चेंडू ज्यावेळी रिलीज केला त्यावेळी मात्र अचानक चेंडूला टेकऑफ घेतला, परंतु चेंडूला आता मात्र टेकऑफ केलाय लॉंग लेगच्या बाहेर. जबरदस्त हुकचा फटका आणि पाहू शकाल पुन्हा दुसरा अँगल मध्ये स्क्वेअर अँगलने तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. जबरदस्त कनेक्शन आणि हा फटका जर आपण पाहिला तर फलंदाज मोरेश्वरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आणि 29 धाबांची आवश्यकता असेल. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण तसंच बघितलं, कारण सलामीला फलंदाज गेला होता मोहिल. त्याने 37 कशा बनवल्या गेला तर त्याने आधी थांबला, विचार केला गेला की आपण जर लवकर बाद झालो तो प्रतीक नंतर थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन येईल. परंतु त्याच्यासारखं सध्या तरी मोरेश्वर करतोय, कारण खूप काळ तो खेळपट्टीवरती सध्या तरी थांबलाय. शराफिल नो डाऊट 18 धावसंख्या त्यांनी चांगल्या बनवल्या गेल्यात, परंतु त्याच्यासमोर एक लेन बॉल आला आणि लेन बॉल परफेक्ट मिडल, अगदी ज्या बॅटचा ब्रँडचा स्टिकर असतो ना तिथे परफेक्ट बॉल लागला गेला, पण तो रिझल्ट चांगलं मिळालं गेलं. जरूर चौथ्या षटकाला सुरुवात करतोय. आता मात्र रितेशला आपण दुसऱ्या स्पेल मध्ये पाहतोय, कारण पहिला स्पेल त्याचा मात्र सफल पाहिला आपण. फक्त त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या आणि या संघटनाकडे आता मात्र पुन्हा रितेशकडे आता मात्र चेंडू सोपवलाय, ज्याने पहिल्या स्पेल मध्ये विश्वासार्थ अर्थात विश्वासार्थ ठरवला. इथे मात्र 12 मध्ये 29 वाचवायच्या आहेत आणि गोलिवली संघाला या ठिकाणी पाहिलं तर 29 धावा जोडायच्या आहेत. आणि पाहू शकाल या ठिकाणी आता मात्र जवळपास 1000च्या जवळपास आता मात्र विवर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं. त्याचं करूया आपण सहर्ष स्वागत. त्याला वेळेला थोडंसं महत्व द्या आज, कारण आज मित्रांनो या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. भरपूर सामने अजूनही आम्हाला या ठिकाणी खेळवायचे आहेत. 12 मध्ये 29 धावा 12 मध्ये जोडायच्या आहेत. गोलंदाज रितेश, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मार्ग सुद्धा किती लॉंग रनआउट आहे त्याचं आपण पाहिलं तर या भागामध्ये सुरेश पारदीला आपण एवढ्या रनअपनं गोलंदाजी टाकताना पाहिलेला आहे, परंतु रितेश सुद्धा तेच रनअप आहे. पहिला चेंडू अगदी इष्टांच्या रोखाने हाताळला होता, चेंडू चालला अगदी लॉंग ऑफ कडे. फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धाव जरूर तिथे मात्र कंप्लीट झाली आणि सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. सन्माननीय आकाशजी गोडे देवरुंगपाडा यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. वेलकम, या तुमचं सहर्ष स्वागत. परफेक्टली यॉर्कर बॉल होता, याही बॉलवरती बचाव करावा लागला फलंदाज रोहितला. 2 आतापर्यंत बॉल फेस केल्यात रोहितने, परंतु दोन्ही बॉल त्याच्यासाठी यॉर्कर आल्यात. रितेश पुन्हा एकदा
हो थोडासा अकुटपाचा चेंडू जरूर होता, पण तो असं वाटलं की लवकर फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि चेंडू थोडासा उशिराने आला. त्याचमुळे या चेंडूला शरीराचा तिथे मात्र त्या ठिकाणी स्पर्श केला. असं वाटतं की आता मात्र कुठेतरी या फलंदाजावरती दडपण आहे, परंतु जोपर्यंत रोहित भालेकर खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत काही होऊ शकेल. आणि मोरेश्वर सुद्धा आतापर्यंत चांगला खेळ केलाय, परंतु आता मात्र त्याला खेळामध्ये अजूनही इम्प्रूव्ह करावं लागेल. धाबांच्या गतीमध्ये त्यांना मात्र वेग वाढवावा लागेल. या सर्व गोष्टींचा आता मात्र त्या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु वेगवान चेंडू वेगावरती स्वार आहे गोलंदाज रितेश. वॉट डिलिव्हरी. सुंदर बॉल हाताळला गेलाय. माहिती आहे समोर कोणता खेळाडू आहे, त्याच्या समोर कोणते बॉल टाकायचे, आपल्या भातातून कोणता बॉल असा यावा जिथे किडनीला आपण शांत ठेवू शकतो. परफेक्शन होतं या बॉलवरती. परफेक्टली वाईट जी लाईन आहे त्या ठिकाणी बॉल टाकला गेला ऑप्शनचा हलकासा आतमध्ये आणि रोहित भालेकर अर्थातच किडनीला या ठिकाणी बीट करत असताना गोलंदाज रितेश धुमाल. रितेश हा बॉल तोही यॉर्कर आला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एका बाजूला किडनी संघर्ष करतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत, आपण अजून त्याची दखल दिली नाही की आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत. किडनीला त्याने शांत ठेवलं गेलंय आणि किडनीच्या खात्यामध्ये सिंगल टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42. अजूनही समीकरण जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 27 धावसंख्येचं 26 धावसंख्येचं उर्वरित आहे. जरूर आपण पाहिलं तर या ठिकाणी या कामतगार संघाचा विचार केला तर काही प्रमुख खेळाडूंची आज त्यांची अनुपस्थिती आहे, तर सुद्धा मात्र या संघाने जबरदस्त खेळा सादर केला. फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. लॉंग अप आहे, परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर हा चेंडू होता. चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी हा चौकार. थँक्यू डीजे. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर रेषेमध्ये आले. बॉलचा ऑफसमच्या बाहेर निघत होता चेंडू बॅटला अगदी क्रॉस करत असताना हा पहा उजव्या डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी थ्रू द एक्स्ट्रा कव्हर टप्पा पडला आणि फिल्डरलाही बीट करून बॉलला बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलं गेलं आणि या मॅच मध्ये शिरकाव करणारा हा चौकार. जबरदस्त. या फटक्याची मात्र कुठेतरी संघाला आवश्यकता होती, अत्यंत गरज होती. तो फटका मात्र सजवला आणि हा फटका आपण जर पाहिला तर मोरेश्वरच्या या बाट मधून आपण पाहत आहोत. जबरदस्त कामगिरी. आज मोतीची अनुपस्थिती आहे, आज अमोल पाटीलची अनुपस्थिती आहे, आज धनंजयची अनुपस्थिती आहे, धनराज. आणि आज जरूर मात्र त्याची उणीव भासेल की नाही येणाऱ्या क्षणानंतर जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 22 धाबांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक आहे भागेश. याच्यावरती जर मोठा फटका आला नाही तर मात्र बाटे किनारा संघ मात्र दडपणामध्ये पाहायला मिळू शकेल. चांगला चेंडू स्क्वेअर विकेट केल्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर चालला आणि त्याचमुळे पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं आणि एक्स्ट्राच्या रूपानं अजून एक धाव स्कोअर कार्ड मध्ये ऍड होती. अवे प्ले फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवला. स्ट्रोकचं एक्झिक्युशन थोडंसं चुकवण्याचा प्रयत्न. थोडा शरीरापासून दूर ठेवला होता चेंडू जो बेनिफिट मिळाला असता, परंतु बाहेर निघाला चेंडू आणि पंचांनी घोषित केला हा व्हाईट बॉल आणि इक्वेशन. 7 चेंडू 21 धावसंख्येचं. शेवटचा बॉल हाताळायचा आहे. हा बॉल जर डॉट गेला तर खडगोळवली टीमवरती थोडासा प्रेशर येईल, परंतु या बॉलवरती जर सिक्सर किंवा बाउंड्री आली तर या मॅचला थोडंसं वेगळं स्वरूप मिळेल टीम खडगोळवलीच्या माध्यमातून. निर्णायक बॉल शेवटचा घेऊन तयार रितेश धुमाळ. रिदम रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी. खरं तर आता विचारच करावा लागेल कारण एक असा लिगल बॉल फेकायचा आहे जिथे आपण अजूनही प्रेशर टाकू शकतो आणि अंडर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा आपल्याकडच्या जिम्मेदारीला आपल्याला पार पाडावं लागतं, कारण जिम्मेदारी पूर्ण झाल्यानंतर न झाल्यानंतर सॉरी या शब्दाला काहीच अर्थ नसतो. शेवटचा बॉल. हो शेवटचा बॉल कट केला. फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले. बॉल मागे चाललाय. एक दैव बलवंत म्हणावं लागेल की तिथे बॉलची गती थोडीशी स्लो झाली, पण तो डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. फिल्डर येतो. स्वीपर कव्हरच्या दरम्यान झाली फिल्डिंग. त्या बॉलवरती आल्या धाबा 2. इक्वेशन आता जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये बनवायच्यात कंपल्सरी 19 धाबा विजयासाठी भूमी 11 अर्थातच जगन नाना पाटील यांचा संघ खडे गोळवलीला. जबरदस्त सामना. अगदी टी फॉर टॅच जसं तसं उत्तरी ते मात्र देण्याचा प्रयत्न करतायत आणि हा तुम्ही क्राफ्ट पाहू शकाल. प्रथमतः पाहिलं तर फलंदाजी आपल्याला जॉली स्पोर्ट कामतगार संघाची पाहायला मिळाली आणि त्या धाबाचा पाठलाग करत असताना जरूर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खेळ आतापर्यंत चांगला पाहायला मिळतोय, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. हा तुम्ही बॉलिंग क्राफ्ट पाहू शकाल. 2 पॉवर प्लेचा आपण विचार केला दोन्ही संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, परंतु पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर एक विकेट गमावली होती ती म्हणजे टीम कामतगार संघाने. दुसरा पॉवर प्लेचा खेळ जर पाहिलं तर कुठेतरी खडे गोलवली संघाच्या नावावरती राहिला, कारण तिथे मात्र थोडंसं टावर पहा त्याचं थोडंसं आपल्याला उंच पाहायला मिळतोय. त्यानंतर तिसऱ्या षटकाचा आपण खेळ पाहिला. आता फिल्डिंग लगेच लावून घ्या.
समान कामगिरी पाहायला मिळेल, परंतु खडे गोलवली संघाने एक विकेट तिथे मात्र गमावली. चौथ्या षटकाचा आपण जर विचार केला तर तिथे मात्र खडे गोलवली संघ थोडासा बाकपुटला आला, कारण तिथे धाबा आपल्याला कमी पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र जो टावर शेवटच्या ओव्हरमध्ये कामतगर संघाने उभा केला होता, तब्बल 22 धाबा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्या धाबा आता मात्र कुठेतरी इम्पॅक्ट टाकतायत या मॅच मध्ये, कारण आता विजयासाठी खडे गोलवली संघाला 6 मध्ये 19 धाबा जोड्याच्या सन्माननीय या ठिकाणी सन्माननीय समीरजी गोडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 22 धाबा आल्यात ना, त्याच कुठेतरी डोकादुखी ठरू शकतात टीम खडे गोळविलेला, कारण विकेट आतापर्यंत सेव्ह आहेत. विकेट फक्त एकच गमावल्या गेल्यात, परंतु त्या मोबदल्यामध्ये मोरेश्वर टिकलाय जरूर मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा बनवल्या गेल्या शराफिलने, परंतु आता जी संघनायकावरती जिम्मेदारी आहे ना, त्या जिम्मेदारीला अनुसरून त्याला आता खेळ करावा लागेल. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकमेव असा फलंदाज ज्या फलंदाजांच्या स्ट्रोकवरती प्रेक्षक अगदी त्यांच्या टाळ्या वाजवत असतात, तोच प्रेक्षक जो रोहितला खरं तर उंच पदावरती नेत असतो, त्याच प्रेक्षकांचा आता अभिवादन स्वीकारायचं आहे किडनीला. परंतु गोलंदाज असेल लकी गायकवाड. लकी जरूर एक्झॅक्टली त्याच्या नावात आहे, परंतु आपल्या संघासाठी लक फॅक्टर तो ऑन करेल का? 6 चेंडू 19 ची आवश्यकता. हो, पहिला चेंडू चेंज ऑफ पेस फटका या ठिकाणी पाहू शकाल. ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर सज्ज आहेत. चांगला शत्रुघ्न दुहेरीचा प्रयत्न. अशी धाव तुम्ही घेऊ शकत नाही, दोन्ही एंडला क्रॉस होणं मिडल गरजेचं आहे. या असोसिएशनचा नियम आहे. कल्याण डोंबिवलीचे नियम वेगळे आहेत, परंतु या विभागातले असोसिएशनचे नियम वेगळे आहेत की तुम्हाला दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडावी लागते आणि तुम्ही मिडलला क्रॉस झाले पाहिजेत, तेव्हा ती धाव गणली जाईल. जरूर एक योग्य निर्णय भागेश पाहतोय आपण, कारण अशा घटना अनेकदा आपण पाहतो की फलंदाज स्ट्राईक घेण्यासाठी मात्र प्रयत्न करतायत, परंतु इथे एकच धाव मिळाली पहिल्या चेंडूवरती. म्हणजे आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धाबांची आवश्यकता. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना, रंगत वाढवणारा सामना. गोलंदाज लगी चाललाय राऊंड द विकेट ना. पुन्हा चेंडू पाहू शकाल अगदी या जमिनीला रेंगाळत चाललाय. वाडिश मिड विकेटला फिल्डर तिथे सज्ज आहेत. सिंगल डबलने आता मात्र काही सिद्ध होणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आणि आता मात्र 4 मध्ये 18 ची आवश्यकता टीम खडे गोलवली संघाला. आपल्या लिडिंग पदाला आता सिद्ध करायचं आहे, कारण 4 मध्ये 17 ची गरज आणि 4 चेंडू 17 धावसंख्येची गरज. जमेची बाजू आहे की किडनी आता स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 चेंडू 17 धाबा. बॉल लेफ्ट केला गेला, वेल लेफ्ट, सुंदर लेफ्ट हा बॉल केला गेला. ऑफस्टंपचा बाहेर निघत होता, सोडून दिलं, इम्पॅक्ट पडला व्हाईट बॉलचा. आणि आता 4 मध्ये बनवायच्या धावा 16. जरूर मी जय झोटिंगदेव देवरुंग संघाचे सर्व खेळाडूंना विनंती करतो की आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन तुम्हाला थांबायचं आहे. जय झोटिंगदेव देवरुंग संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबायचं आहे. जबरदस्त मॅच, 4 मध्ये 16 इथे धाबा जोडायच्या आहेत. चला स्पीडअप करा, जो रिदम तुम्ही प्राप्त केला तो रिदम तोडू नका. आणि आतापर्यंत लकीची गोलंदाजी आपण पाहिली तर जरूर चांगला लेंथवरती झाली, परंतु एक चेंडू त्याने स्वेर हाताळला. 4 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. 19 ची गरज होती, आतापर्यंत 2 मध्ये 3 धाबा आल्या आणि 4 मध्ये आता 16 धाबांची गरज. गोलंदाज लकी पुन्हा मार्गस्थ होतोय. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, लास्ट जवाब, गोलंदाजी. दबावच्या स्थितीमध्ये कशा प्रमाणे गोलंदाजी टाकायची हे लकीला परफेक्टली माहिती आहे. आणि इथे डॉट चेंडू आलाय आणि आता मात्र 3 चेंडू मध्ये तुम्हाला 3 चांगले स्ट्रोक खेळावे लागतील, कारण विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. मनोवैज्ञानिक दबाव हा असा दबाव असतो जिथे रती महारथी सुद्धा मिस्टेक करतात. गतीवरती थांबले, असं वाटलं की उंचीचा वापर करेल, असं वाटलं की ताकद आहे त्या ताकदीचा वापर करेल, फास्टर बॉल टाकेल, परंतु त्याच्या समोर अगदी व्हेरिएशन कमी गतीचा बॉल टाकला आणि किडनीला त्याने बीट केलं. समीकरण थोडंसं आता अंगलत येत असताना 3 चेंडू कंपल्सरी 16 धावा. जबरदस्त सामना. पुन्हा राऊंड द विकेटना अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी, डॉट चेंडू आलाय. म्हणजे आता मात्र या ठिकाणी गोलंदाजाने जर 2 लिगल चेंडू हाताळले तर विजयापासून जॉलीस्फोर्ट कामतगर संघाला कोणीही थांबू शकणार नाहीये, कोणीही रोखू शकणार नाहीये. परंतु गोलंदाज लकीने ठरवलं तर मात्र इथून सुद्धा या 2 चेंडूवरती 16 धावा सुद्धा होऊ शकतात. परंतु ती चूक करेल का, आणि त्या चुकीची आता वाट पाहावी लागेल संघ खडे गोलवली संघाला. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनला खरं तर बीट केलं गेलं. यावेळेला आई बॉल डॉट, हा दबाव आहे आणि हा दबाव स्पष्ट तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजे किडनीवरती. सेव्ह आहेत विकेट जर आपण पाहिले तर फक्त एकच गेली आहे, परंतु चर्चा सुरू होती ना की मनोवैज्ञानिक दबाव हा असा दबाव असतो जो रती महारथी
असणाऱ्या खेळाडूला सुद्धा मिस्टेक करण्यास कारणीभूत ठरवत असतो. बॉल पडला, उचली घेतली नाही आणि लागोपाठच्या 2 डॉट बॉलने आता फक्त फॉर्मॅलिटीज 1 चेंडूंमध्ये फक्त 16 धावा बनवायचे आहेत. राऊंड द विकेट, शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल ऑन साइडला चाललाय. जरूर फिनिश या ठिकाणी दिला गेलाय चांगला, परंतु सत्ता गेली, शहाणपण गेलं असं असतं. म्हणजेच या मॅच मध्ये 68 धावसंख्येचा बचाव करत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल जॉली स्पोर्ट्स कामतघर. शेवटच्या बॉलवरती षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. जरूर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन असताना सुद्धा कामगिरी त्याच्या माध्यमातून चांगली झाली नाही. त्याच्या मागचं एकमेव कारण जी बॉलिंगची भेदकता. सुरुवातीला रितेश धुमालचं 5 धावेचे षटक, तिसऱ्या ओव्हरमध्ये जरूर 16 धावा आल्या. त्यानंतर रितेश धुमाळने परत 9 धावसंख्येचं षटक हाताळलं. इम्पॉर्टन्सी त्याच्या 2 ओव्हरशी राहिली आणि या 68 धावसंख्येचा बचाव करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतघर पुढच्या फेरीमध्ये होती दाखल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल? नो डाऊट ज्याने 37 धावा या पहिल्या इनिंग मध्ये बनवताना त्याला तुम्ही बघितलं. जरूर बॉलिंग त्याची चांगली राहिली नाही, परंतु 37 धावा 1 मॅन आर्मी तुम्हाला पाहायला मिळाला जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या माध्यमातून. तो ठरलाय मोहिल म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच नाईट फॉर्मॅट मधला क्वालिफाईड सामना, अर्थात